प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 12 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. आज छान दाखवलाय त्यांनी. आता या कलाने कसं एक्सप्लेन केलं बघा त्या स्वामीनाथनला. स्वामीनाथन अद्वैतला म्हणत असतात की माझी बायको डिझाईन्स बनवते हे मी असतो तर अभिमानाने सांगितलं असतं, का पारदर्शकता ठेवली नाही तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये. मग कला अद्वैतची बाजू घेऊन बोलते, यात अद्वैतची काही चूक नाहीये. नाही, आपले चांदेकर ज्वेलर्स पारदर्शकता अगदी काटेकोरपणे पाळतात, पण माझ्या खाजगी कारणांमुळे मी इथे काम करते हे मी उघडपणे सांगू शकले नाही. तुम्हाला माझ्या डिझाईन्स आवडतात म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की माझं नाव तुम्हाला सांगायचं आणि आता फक्त तुमच्या समोरच माझं नाव पुढे करतोय आम्ही. आता हे स्वामीनाथन शांतच होतात आणि म्हणतात डिझाईन्स बघूयात का, तुमच्या डिझाईन्स तयार आहेत ना. मग आता कलाने त्या डिझाईन्स दाखवल्यात, इतक्या अप्रतिम बनवल्यात त्या डिझाईन्स कलाने. स्वामीनाथन डिझाईन बघितल्या खूप इम्प्रेस होतात आणि म्हणतात मस्त, काय डिझाईन्स काढता हो तुम्ही मिसेस चांदेकर, माइंड ब्लोईंग. डिझाईन्स बघून माझा विश्वास बसलाय की तुम्हीच आहात खऱ्या डिझायनर. अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत या, मला या खूपच आवडल्या डिझाईन्स. माइंड ब्लोईंग, व्हेरी गुड मिसेस चांदेकर. चला मग यंग बॉईज, आपण आता पुढच्या डीलला लागूयात. हे डील तर फायनल झालं आणि आता स्वामीनाथनने डील स्वामीनाथनने डील ही फायनल केलीच बघा. तर अद्वैत कलाकडे बघून असा हसतोय बळजबरी हसल्यासारखा, पण कला मात्र फार खुश झाली आहे. रात्री कलाने मुगाचा हलवा केलाय सगळ्यांसाठी. सरोज म्हणते हे कशाला केलाय. आबा म्हणतात की मीच सांगितलं अगं सरोज तिला हे करायला. सरोज म्हणते आबा तुम्हाला गोड खायचं नाहीये ना. आबा म्हणतात सरोज अगं आनंदाची बातमी आहे, तर गोड तर खायलाच हवं ना. अगं स्वामीनाथन सोबत करार झाला ना आपला एकदाचा, नसता झाला तर केवढं नुकसान झालं असतं आपलं, बेइज्जती बी झाली असती. ते नुकसानच म्हणतात प्रेक्षकांनो, म्हणून मी तो शब्द वापरलाय. आबा म्हणतात म्हणूनच मी कलाला हलवा बनवायला सांगितलाय. आता सरोजचं तोंड वाकडं होतं. आबा म्हणतात कला तुझ्यापेक्षा चांगली डिझाईन करणारी आणि डिझाईन्स मध्ये खूप जास्ती शिक्षण घेतलेली पण लोक असतील ना, पण तू अगदी डिझाईन्स मन लावून जीव ओतून करते म्हणून त्या स्वामीनाथनला ते आवडलं बघ. स्वामीनाथन सारखा एवढा अनुभवी आणि चांगली दृष्टी असणारा माणूस सुद्धा तुझ्या डिझाईन साठी आडून बसलाय म्हणजे काय बघ. अरे त्याने तर जगभरातल्या वेगवेगळ्या डिझायनर सोबत काम केले असतील, पण तरी पण त्याने तुझं किती कौतुक केलं बघ ना. बेटा तू खूप छान काम करतेस, असंच चांगलं काम करत राहा. अद्वैत अरे बायकोचं कौतुक केलंस की नाही, काय प्रेझेंट बिझेंट आणलं का तू बायकोसाठी. आता ही रजनीमध्येच म्हणते अगं तुझ्या डिझाईन प्रमाणेच हा हलवा पण छान झालाय. आता आबा म्हणतात एखादी साडी नाही तर दागिना आणायचा बायकोला. अरे असे क्षण जपायचे असतात. अरे असे क्षण जपले ना तर ते आयुष्यभर मनाच्या जवळ राहतात बघ. पण अद्वैत मात्र काही आणलेलं नाहीये त्याने, त्यामुळे तो शांत बसतो. पण लगेच सरोज म्हणते आबा एवढं काहीही करायची गरज नाहीये. आता ती आपल्याकडे ऑफिशियली डिझायनर म्हणून काम करते ना, आपण आपल्या स्टाफला काय असं डोक्यावर नाही बसवत. ती जे तिचं काम करते ना तेच तिला करू द्यात. आता ही कला आहे ना तिला जरा वाईट वाटतं बरं का प्रेक्षकांनो. आता आबा म्हणतात काही हरकत नाहीये, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. पण काय रे अद्वैत, आपली त्रैमासिक मीटिंग असते ना, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यातून एकदा त्यांची मीटिंग होते. आता ते आजोबा म्हणतात की यावेळची मीटिंग राहिली आहे वाटतं. काय ग सरोज तुम्हाला ठाव आहे ना. आता ते श्रीकांत म्हणतात हो आबा उद्याच आहे ती मीटिंग. आता आबा म्हणतात ठीक आहे काही हरकत नाहीये. अगं कला उद्या तू पण चल आमच्या बरोबर. आता कलाचं नाव घेतल्यावर सरोजला खूप त्रास झालाय आणि अद्वैतला सुद्धा. कला म्हणते हो आजोबा येईल मी, कशाची मीटिंग आहे ही. आता आजोबा म्हणतात अगं आपल्या कंपनीतल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या महत्त्वाच्या व्यक्ती तिथे आलेल्या असतात आणि तिथे सगळं ठरतं बघ. ते नफा तोट्याविषयी बोलतात आणि विक्री कशी चालू आहे ते बोलतात आणि तिसरं म्हणजे जाहिराती काही आहे ते पण सांगतात. ते म्हणजे सगळंच काही तिथे वर्षभराचं आपलं चर्चा होते असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र ही रोहिणी मनात विचार करते हे आबा जास्ती डोक्यावर बसवता या पोरीला, तिचा काय संबंध आहे मीटिंगमध्ये येण्याचा. आता लगेच सरोज म्हणते काही गरज नाही आहे आबा तिला आपल्या मीटिंगमध्ये बोलवायची. नाईलाज म्हणून तिला आपण डिझायनर म्हणून घेतलंय. डिझाईन्समधल्या गोष्टी तिला कळतात ना तेवढं ठीक आहे, बाकीच्या गोष्टी तिला कळल्या नाही ना तर चालतील आणि तशी तिची कुवत पण नाही. आजोबा म्हणतात सरोज अगं आपण
अशी कुवत नाही काढू शकत कोणाची. काही झालं तरी कला सून आहे आपल्या घरची, सदस्य आहे ती, आपल्या बिझनेसचा भाग झाली आहे ती. आपल्या बिझनेस मधल्या सगळ्या गोष्टी कळणं या महत्वाच्या आहेतच. आता श्रीकांत म्हणतो, आबा तिला काय कळणार आहे या सगळ्यातलं, उगाच आपण आपला वेळ फुकट घालवायचा. आबा म्हणतात, श्रीकांत आता मी बोललोय ना, आता कोणी काही बोलणार नाहीये. आबांना असं म्हणायचं असतं की या घरामध्ये शेवटचा शब्द हा माझा आहे. असो, कलाच्या फायद्याचं आहे त्यामुळे काय बोलणार आपण. मग आजोबा म्हणतात, कला तू उद्या यायचं माझ्यासोबत ऑफिसला, आता मी चाललो बरं झोपायला. कला त्यांना हो आजोबा असं म्हणते खरी, पण आता प्रेक्षकांनो कला मीटिंगला येणार आहे हे काही कोणाला सहन नाही होते. रजनीताई सोहमची वाट बघत असतात की सोहम अजून का आला नसेल. आता हे श्रीकांत बघा कसे रूडली वागतात. सगळेच जण झोपायला गेलेत. आता हे श्रीकांत त्यांच्या खोलीमध्ये असताना मोबाईलवर कोणाशी तरी बोलतायत आणि खूप चिडलेले असतात. तुम्ही अजून मला मेल केला नाही वगैरे वगैरे असं कोणाला तरी बोलताय. आता ते रजनीताई मध्येच अहो म्हणतात. ते श्रीकांत म्हणतात, थांब ग जरा, फोनवर बोलतोय तुला कळत नाही का. मग आता त्यांचं बोलणं फोनवर कंटिन्यू चालू आहे. फोन ठेवल्यानंतर त्या रजनीताई पुन्हा अहो असा आवाज देतात. मग ते श्रीकांत म्हणतात, तुला काही अक्कल आहे का ग, मी फोनवर बोलतोय हे तुला कळत नाही का. काय काम होतं एवढं तुझं माझ्याकडे, बोल. तुला कामाचंही महत्व नाही आणि समोरच्याची किंमत नाही, फोनच्या काय मध्ये मध्ये बोलतेस ग, काय नवरा आहे ग बाई, एवढ्या जोरात वसकता का अंगावर. आता त्या रजनीताई म्हणतात, अहो महत्वाचं बोलायचं होतं हो मला. आता लगेच ते श्रीकांत म्हणतात, बोल ना, किती वेळेला बोलायचं नुसतंच बोलतेस. रजनीताई म्हणतात, अहो सोहमशी बोला ना जरा. अहो तुमचं सोहम आता मोठा झालाय हो, या वयामध्ये म्हणजे वडील मित्रासारखे असतात असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही काही विषय आईकडे बोलण्यापेक्षा वडिलांकडे पोरं बोलतात, तुम्ही बोलायला हवं त्याच्याशी. आता लगेच श्रीकांत म्हणतात, काय बोलायचंय सोहमशी, तू आई आहेस ना त्याची, त्याच्यावर संस्कार करणं तुझं काम आहे ना, बाहेरची कामं करतो ना मी. अगं मग घरातली कशाला करायला हवी, स्वयंपाक करा, धुणी भांडी करा असं म्हणशील उद्या मला, तुला दुपारी फक्त आराम करायचा असतो. रजनीताई म्हणते, अहो तसं काही नाही हो, सोहमच्या जेवणाखाण्यापासून लहानपणापासून सगळं मीच बघते, अगदी कालपर्यंत सगळं मीच पाहतीये, त्याचं आजारपण लागलं खुपलं बघते ना मी. आता लगेच श्रीकांत म्हणतात, मग तेच सांगतोय ना तुला, सगळं तूच करत जा. सकाळचा नाश्ता आणि जेवण या 2 गोष्टी केल्यानंतर दुपारी ताणून झोपते तू मस्त. रात्रीच्या जेवणापर्यंत काय काम असतं ग तुला. माझं तसं नाहीये ना, माझं ऐकलं नाही का तू फोनवर, किती काम असतं माझ्यावर, रात्रीपासून काम करायचंय मला, उगीच नसत्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर नको ढकलूस. प्रेक्षकांनो यांना काम आहे आणि घरीच बसलेले असतात हे नेहमी. असो, पण आता या रजनीताई म्हणतात, अहो मी कशाला तुम्हाला त्रास देईल, मी कधी बोलले का तुम्हाला कधी काही असं, गरज नाही तर काहीच म्हणत नाही मी तुम्हाला. या क्षणी मला वाटते की सोहमशी बोलायची गरज आहे. आता ते श्रीकांत म्हणतात, मला काही शक्य होणार नाही रजनी, माझी पाठ सोड बाई, हात जोडतो मी तुझ्या पुढे, माझ्या मागे लागणं बंद कर. हे बघ माझ्या मागे खूप व्याप आहे बरं का, मला हे सगळं निग्लेक्ट नाही करतायत, तू ढकलून देऊ नकोस हे सगळं माझ्यावर. नवऱ्याची तर काळजी करतच नाहीस, जरा मुलाची तरी काळजी करत जा, त्याचं बघत जा की नीट जरा. असं म्हणून आता पुन्हा कोणाशी तरी फोनवर बोलण्यात बिझी झालेत. काय बोलणार बिचारी ही बाई त्या माणसाशी फोनवर, जर स्वतःच खरं करायचं असलं तर काय बोलणार ना आपण. असो, पण आता रजनीताई विचार करतात, सोहमशी यांनी बोलायला हवं. सोहमला त्याच्या वडिलांनी बोलणं खरं तर या वयात गरजेचं आहे, पण माझ्या अद्वैतचं काय, त्याला तर बापाचं प्रेमही मिळालं नाहीये. आता इकडे अद्वैत खरंच डिस्टर्ब असतो बरं का, कदाचित त्याला त्याच्या वडिलाची आठवण येत असेल म्हणून तो चिडचिड करत असेल का प्रेक्षकांनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता ही कला त्याला खूप आवाज देते, चांदेकर चांदेकर, शेवटी ती त्याच्या डोळ्यासमोर जाऊन टाळ्या वाजवते. ए चांदेकर, अरे कुठे लक्ष आहे तुझं, अरे चांदेकर झालाय ना तुझ्या मनासारखं, गाल का फुगवून बसलायस, नाकाचा शेंडा बघ लाल झालाय तुझ्या. अद्वैत म्हणतो, तू माझ्या नाकाकडे कशाला बघतेस, माझे गाले मी फुगवेल नाही तर काही करेल. झाले बाबा यांचे भांडणं सुरू. कला म्हणते, अरे झालंय ना तुझ्या मनासारखं. अद्वैत म्हणतो, काय मनासारखं झालंय, आबांनी फक्त तुझ्या एकटीचंच कौतुक केलंय, माझं तर कौतुक पण नाही केलं म्हणे मनासारखं झालं, मला काही वाटत नाही मनासारखं झालंय म्हणून. हसायला काय झालं तुला आता. कला म्हणते, हे बघ एकदा ना 2 छोटी मुलं असतात ते दोघेही जण अगदी काम व्यवस्थित करतात त्यांचं. आता शिक्षकांजवळ येऊन शिक्षक त्यांची पाठ थोपटतात. एका मुलाला म्हणतात, अरे वा शाब्बास बेटा, छान काम केलंस. आणि मग आता दुसऱ्या मुलाला म्हणतात, अरे वा बेटा शाब्बास शाब्बास, 2दा शाब्बास म्हणतात. आता त्या पहिल्या मुलाला राग येतो, तो म्हणतो की तुम्ही मला एकदा शाब्बास म्हणालात गुरुजी, म्हणजे तो आवडताय का आणि मी नावडतोय का.
तसं झालंय तुझं. अद्वैत म्हणतो ही गोष्ट सांगण्या मागे तुझं काय हेतू आहे ना ते कळतंय मला. मूर्ख नाहीये मी. कला म्हणते अरे तू कशाला मूर्ख आहेस बाबा. कला म्हणते अरे मी कुठे म्हणतेय की तू मूर्ख आहेस म्हणून. मी गोष्ट सांगण्या इतपत तुला सांगितलंय फक्त. अद्वैत म्हणतो आता शांत बस हा, नाहीतर आबांना जाऊन सांगेल मी हिचं कौतुक करायला सांगितलं आणि ही बघा कशी बोलते मला. आता कला म्हणते बरोबर एवढं काही बोलायची गरज नाहीये, बराच फरक पडलाय आता. आता अद्वैत म्हणतो नाही 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 थांब थांब, बरीच मोठी कामगिरी केली आहे तू. थांब, खरे जाऊ नकोस कुठे. अद्वैत आता त्याच्या खोलीतला तो बुके आणतो आणि म्हणतो हे घ्या खरे बाई, झालं तुमचं कौतुक. झालं ना आता कौतुक सोहळा संपन्न. अभिनंदन तुमचं. आता कला म्हणते अरे वा, थँक्यू सो मच, खूप छान वाटलं मला, तुम्ही माझं कौतुक केलं. अद्वैत आता राग राग म्हणतो झालं सुटली खरे बाई शाळा, आता जा जा आता तुमच्या घरी. आता आई कला म्हणते हो हो कळलं मला अद्वैत, तू कौतुक केलंयस. आणि काय रे चांदेकर, यानं त्या नावाने मला सतत नाव ठेवत असतो तू. कसलायस रे तू चांदेकर, का नाव ठेवतोस रे मला. आता अद्वैत म्हणतो माझं घर आहे, मला जे करायचं ते मी करीन, माझं घर आहे, मी कसाही राहीन. कला म्हणते वा 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 चांदेकर, मी माझं 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 सगळं हे ऐकलं ना की मला आता छान गाढ झोप लागेल बघ. काय आहे ना, तुझे हे शब्द ऐकल्याशिवाय मला झोपच येत नाही बघ. आता हा अद्वैत त्याच्याजवळ असलेलं ते काचेचं भांडं वाजवतो आणि म्हणतो चला खरे बाई शाळा सुटली आता, मला उद्या मीटिंगला जायचंय, ऑफिसमध्ये कामं असतात, झोपा बरं. आता ही कला म्हणते हो का, तुलाच काही एकट्याला कामं नाही आहेत, मला सुद्धा पुष्कळ कामं आहेत आणि मी पण येणार आहे बरं का उद्या मीटिंगला, त्यामुळे आता मी पण झोपणार आहे, चल गुड नाईट. आता असं खोचकपणे दोघंही एकमेकांना बोलतात आणि झोपी जातात. आता पुढे त्यांनी या सीनमध्ये मीटिंग दाखवली आहे. सरोजला कला तिथे आलेली अजिबात आवडलेली नाहीये. सरोज म्हणते आबा हिला इथे आणायची काहीच गरज नव्हती, डिझाईन्स करते तेवढंच खूप झालं. आता आबा सरोजला म्हणतात सरोज अगं माणसाला शिकता येईल तेवढं त्यानं शिकत राहावं. अगं नवीन माहिती कधीही वाया जात नसते. आपले दागिने बनण्यापासून ते ग्राहकापर्यंत कसे पोहोचतात हा सगळा प्रवास तिला कळला पाहिजे की नाही. त्या निमित्ताने काम होतं, भेटी होतात, आबांना एकट्यांना कळतंय की किती हुशार आहे आपली कला. असो तर आता अद्वैत म्हणतो मीटिंगला सुरुवात करायची का. आबा म्हणतात हो चला चला सुरुवात करा. आता इथे अद्वैत सोबत त्यांचे अदर एम्प्लॉईज पण आहेत आणि आता ते सगळेजण एक एक मुद्दे मांडतात की सर आपल्या डिझाईन्स उत्तम आहे पण त्याचे भाव खूप जास्ती आहे, म्हणजे मला हाच मुद्दा मांडायचा आहे. दागिने भरपूर विकले गेले तरच फायदा होईल, पण सगळ्यांच्याच खिशाला परवडत नाही ना हे दागिने. दागिने जर कमी प्रमाणात विकले जात असतील तर आपल्याला फायदा कमी होईल. मग आता दुसरे एक एम्प्लॉई म्हणतात की हो आपले दागिने उत्तम आहेत पण ग्राहक खरेदी करायला जरा मागे पुढे बघतात कारण ते खूप महाग आहेत. अद्वैतचं म्हणणं असतं की आपले दागिने एक्सक्लुझिव्ह आहेत, आपल्यासारखे दागिने बाजारात मिळतच नाही. लोकांना जर दागिने हवे असतील तर त्यांना पैसे खर्च करावेच लागतील. चांदेकर ज्वेलर्स एक ब्रँड आहे, आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतच नाही. मग आता एक तिथे एम्प्लॉई येते, म्हणतात सर सॉरी पण आपला काय प्रॉफिट आहे, ते आपण उत्तम दागिने आणायचा प्रयत्न करतोच पण त्यामध्ये खूप महाग महाग रत्न आहेत, ती सर्वसामान्याच्या क्षमतेला नाही. अद्वैतचं म्हणणं आहे की लोकांना जर प्रोडक्ट आवडलं तर ते घेतीलच, आपण चांदेकरांच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आता एक जण म्हणतं की सर हे जे व्यक्ती आहेत ना ते म्हणतात की आपल्या डिझाईन्स उत्तम आहेत, पण आता हे दुसरे सर म्हणतात की पण त्या डिझाईन्स कागदावर बघायला उत्तम वाटतात पण खिशाला परवडत नाही. सानिका तिथेच असते. सरोज म्हणते की जेव्हा लोक दागिने खर्च करायला म्हणजे दागिने घ्यायला येतात तेव्हा खर्च करायला तयारच असतात, खर्च करण्यासाठीच तर लोक दागिने घेतात ना. आता ते व्यक्ती म्हणतात एम्प्लॉई की हे बघा काय आहे ना मॅडम, आपण हे जे दागिने तयार करतो ते खूप महाग असतात, प्रत्येक वेळी एवढी सगळी किंमत परवडेलच असं नसतं. मध्यमवर्गीय लोकांचं एक बजेट असतं आणि त्या बजेटमध्ये हे दागिने बसले नाही तर लोकांना परवडणार नाही. आणि तसंही दागिन्यांसाठी एवढे पैसे नेहमी कोणी खर्च पण करत. एक जण म्हणतो की अहो किमती जरा जास्तीच आहेत आपल्या दागिन्याच्या. आता ते म्हणतात की आपण आढावा घेतला होता, किमती जास्त असतील हे लोकांना माहितीच आहे, सोनं म्हटलं की ते महाग येणारच. श्रीकांत म्हणतात हो आपण हा सगळा आढावा आधीच घेतला होता. सरोज म्हणते तुमचा मुद्दा काय आहे नेमका बोलायचा. मग आता ते एम्प्लॉईज म्हणतात हे बघा मॅडम इतकी महाग दागिने खरेदी करायला कोणी तयार नाहीये, खूप कमी लोक आहेत जे दागिने खरेदी करतात. आणि मग हा अद्वैत म्हणतो हे बघा आपण रेट कमी केले तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज होईल, चांदेकर ज्वेलर्सची गुणवत्ता हीच महत्त्वाची.
आता एक एम्प्लॉई म्हणतात, सर आपण आता टेक्निकली जरा विचार करूया. म्हणजे बघा, आता आपण हे जे रत्न वगैरे टाकतोय ना आपल्या दागिन्यांमध्ये, ऑलरेडी त्याच्या किमती खूप जास्ती आहेत. साधारणपणे आपण छोट्यातला छोटा दागिना जरी केला ना, म्हणजे अगदी लहानातला लहान दागिना जरी तयार केला आपण, तर आपल्याला 2 लाख रुपये खर्च लागतो. मग आता ते दुसरे म्हणतात की अहो सर, म्हणजे इतका छोट्यातल्या छोट्या दागिन्यांसाठी फक्त 2 लाख रुपये, आणि मोठे दागिने म्हणलं तर ते जास्ती एक्सपेन्सिव्ह होतात ना मग सर, त्यामुळे विक्रीवर परिणाम होतो. अद्वैत म्हणतो, हे बघा, हे कारण मला देऊ नका, विक्रीवर परिणाम होतो वगैरे. दागिने हे उत्तमच असतात चांदेकर ज्वेलर्सचे. विकायचं कसं हे मार्केटिंग टीमचं काम आहे, माझं नाही. ही कारणं मला चालणारच नाहीये. आता सगळेजण जरा टेन्शनमध्ये आले. अद्वैत म्हणतो की नवीन नवीन कल्पना शोधून काढा मार्केटिंग स्ट्रॅटर्जीसाठी. मग आता हे एम्प्लॉई म्हणतात, सर मध्यमवर्गीय लोक दागिने खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात, पण त्यांना परवडत नाही. मग आता ते म्हणतात की बिझनेस असा नसतो हो सर. मग अद्वैत चिडतो आणि म्हणतो, नका सांगू मला बिझनेस कसा हो. चांदेकरांचं खूप जुनं नाव आहे, जुनी परंपरा आहे. लोकांना हवं तसं आपण नाही देऊ शकत प्रत्येक वेळेला. सरोज म्हणते, बरोबर आहे अद्वैतचं, चांदेकर नावाला काही प्रेस्टिज आहे की नाही. मग एक एम्प्लॉई म्हणतात की मॅडम असं असेल ना तर आपल्याला कधीच प्रॉफिट कमवता नाही येणार. मग आबा म्हणतात, बरोबर आहे सगळ्यांचं. आबा म्हणत असतात की लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या असणार. अद्वैत म्हणतो, हो आबांचं पण बरोबर आहे. आता तुम्ही नवीन नवीन कल्पना शोधून काढा, आपले दागिने जावेत, म्हणजे लोकांनी विकत घ्यावे म्हणून. आता हे एम्प्लॉई म्हणतात की सर तुम्ही असं काय करताय, समजून घ्या ना आम्हाला काय म्हणायचंय ते. अद्वैत म्हणतो, नाही समजत आहे मला, आणि तुम्ही ना या फंद्यात पडूच नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दागिने विकतोय, भाजी विकत नाहीये घासाघीस करायला. आता 2-3 जण म्हणतात अद्वैतला, सॉरी सर आम्हाला तुमचं मत पटतच नाहीये. आता ह्यावरती काय उपाय काढावा हे काही कोणाला कळेना. आता सगळेच जण म्हणतात की आम्हाला कोणालाच तुमचं मत पटत नाहीये. अद्वैत म्हणतो, मी काय करू मग. आबा म्हणतात, काहीतरी मध्यमार्ग काढायला हवा, परिस्थिती ही अशी आहे. आणि आता प्रेक्षकांनो कलामध्ये बोलते आणि म्हणते, मी काही बोलू का. आणि कलाने इथे तिच्या 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची कल्पना सुचवली आहे आणि ती आबांना फार आवडली आहे. आता ही कला म्हणते, आपण लोकांच्या खिशाला परवडतील असे 1 ग्रॅमचे सोन्याचे दागिने पण विकूच शकतो की. मग आता ह्या आबा म्हणतात, हो आपण याला कलाविष्कार नाव देऊया आणि येत्या गणपतीलाच आपण हे लॉन्च करूया. आता 5 दिवसात त्याचं प्रोडक्शन चालू झालं पाहिजे. आता टेन्शन आलं अद्वैतला. कलाने कमिटमेंट दिली आहे, पण दागिने तर तयार झाले पाहिजे, पण नेमके यांच्याकडे पाहुणे येणार. इथे तर आज हा भाग पूर्ण झालाय. पुढे आपण बघणार आहोत अद्वैत कलाच्या मागे लागलेला असतो, दागिन्याची डिझाईन्स तयार कर. आता या सरोजला काही हा निर्णय आवडलेला नाहीये. कला म्हणते, हे बघ मला माहिती नव्हतं आज पाहुणे येणारे, मी तुला दिल सगळं व्यवस्थित करून. मी तुझं आतापर्यंत कुठलंही काम असं बारगळून ठेवलेलं नाहीये, म्हणजे तात्काळ ठेवलेलं नाहीये तुला. मी दिल तुझं काम करून. मला माहित होतं का पाहुणे येणारे घरी. आता या अद्वैतला आलंय टेन्शन की कलाने सगळ्यांना कमिटमेंट दिलंय, पण आता हे काम वेळेत पूर्ण होईल का. तर प्रेक्षकांनो मजा येणारे पुढे बघायला. कलाने कलाविष्कार दागिन्यांचं आव्हान स्वीकारले, 1 ग्रॅम सोन्याचं. आता अद्वैतला टेन्शन आलंय की कला त्याला तोंडावर न पाडो. तर आता प्रेक्षकांनो पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की कलाविष्कार दागिन्यांना वेळेत पूर्ण करू शकेल काय. बघूयात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये. माझा रिव्ह्यू आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.